ये आपने भांडेगाव पॉइंट में हो की आज आमच्या गोरेगावमध्ये एक जन्म म्हणजे उत्सव साजरा करण्यात आलेला आहे व 40 वर्षानंतर आज आम्हाला खरा न्याय मिळालेला आहे। आज आमच्या मागे 56 मोर्चे काढले, 56 मोर्चाला सुद्धा न्याय मिळालेला नाही व त्यानंतर आज तसेच आपले जरांगे साहेबांनी आज मोर्चा नियोजन केलं। मोर्चा मुंबईकडे कूच करण्यात आलेला आहे। मोर्चा मुंबईला गेल्यानंतर आज कुठेतरी आम्हाला यश मिळालेले आहे व यश असे प्राप्त झालेले आहे की ते भूतोन भविष्यात आहे। आज आम्ही फटाडे फोडून, पेढा वाटून, साखऱ्या वाटून आज गावातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे। आज रोजी शिक्षण जे मुलं घेत आहेत त्यांना सुद्धा आपला आरक्षणाचा फायदा होणार आहे की जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे व तसेच आज म्हणजे जवळपास 40 वर्षानंतर सुद्धा की आज आपलं आरक्षण खऱ्या हिताला लागलेलं आहे व तसेच शिक्षणात सुद्धा फायदा होणार आहे अशी मी ग्वाही करतो। कष्टाचं आणि निष्ठेचं फळ हे उशिरा पण मिळतं, पण प्रामाणिकपणे केलेलं कार्य जरांगे पाटलाचं याचा फायदा गोरगरीब मराठ्याला होईल, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल। त्यानंतर जे शिक्षणापासून वंचित आहेत, कारण की शिकण्याची तर इच्छा आहे पण शिकू शकत नाहीत, पैसे कमी पडतात, याचा फायदा आरक्षणामुळे होईल असं मला वाटतं। पाटलांनी केलेल्या संघर्षाला सरकारने पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसाद दिल्यानंतर जे फायदा होणार आहे ते सर्वांचाच होणार आहे। जेवढे मराठा समाजातले, मराठा कॅटेगरीतले जेवढे मुलं आहेत दुसऱ्या प्रवर्गात जातील, म्हणजे ओबीसी प्रवर्गात जातील, त्या माध्यमातून त्यांना नक्कीच फायदा होईल। पाटील यांनी 4 महिन्यापासून उपोषण चालू केले, जागजागी सभा घेणं चालू केल्या आणि त्यांनी शेवटी मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मोर्चा काढू असे म्हणले होते आणि ते मोर्चा काढून मुंबईला गेले। युवा दिवामध्ये जागजागी त्यांनी मुक्काम केला आणि लहान लेकरं महिला घेऊन ते मुंबईला गेले आणि आज कुठं त्यांच्या या मुंबईच्या याला मोर्चाला हे यश आलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचं जे मान्य केलेलं आहे त्या मागण्या त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि हे जरांगे पाटील यांनी जे रात्रंदिवस कष्ट केले त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मराठा समाजाला जो न्याय मिळवून दिला त्याबद्दल मराठा समाज हा त्यांच्याबद्दल फार चांगलं प्रेम वाढलेलं आहे आणि त्यांना धन्यवाद देतो, खूप खूप शुभेच्छा देतो।